22 जुलै 1897 या दिवशी चाफेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। स्वातंत्र्य लढ्यातली ही एक अविस्मरणीय घटना। सशस्त्र क्रांतीचं स्मरण करण्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चापेकरांच्या चिंचवड जवळच्या गावात त्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला। 25 ऑगस्ट 2010 मध्ये मोठा गाजावाजा करत प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। मात्र त्यानंतर पुतळे तयार झाले तरी स्मारकाचं उद्घाटन रखडलं। अखेर झी 24 तासनं हे वृत्त दाखवल्यावर महापालिकेला जाग आली आणि उद्घाटनाला शनिवारचा मुहूर्त ठरला। पण आता त्यावरून राजकारण सुरू झालंय। अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला भाजपचा विरोध आहे। क्रांतीवीर चापेकरांचं शिल्प जे आहे समूह शिल्प त्याचं उद्घाटन हे ज्यांनी गेली 10 वर्ष आली हे स्मारक ज्यांनी रखडवलं त्यांच्या हस्ते न करता ज्यांनी त्वरित विनाविलंब परवानगी दिली असे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते किंवा या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी जे नेहमीच क्रांतिकारकांचा आदर करतात त्यांच्या हस्ते व्हावं अशी भारतीय जनता पार्टीच नव्हे तर संपूर्ण चिंचवडकरांचीच इच्छा होती। आधीच उद्घाटनाला उशीर झाला अशी ओरड करायची आणि उद्घाटनालाही विरोध करायचा ही भाजपची दुटप्पीपणाची भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीने केली। कधीही आम्हाला सुद्धा पिंपरी चिंचवड शहरात पंतप्रधान असतील मुख्यमंत्री आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। उलटा त्या निमित्तानं आणखीन काहीतरी पिंपरी चिंचवड त्यांना बघायला मिळेल। पिंपरी चिंचवडचं आम्ही काम कसं करतो हे त्यांना महाराष्ट्राने देशात त्यांना उदाहरण देता येईल। आम्हाला ती अपेक्षित आहे की त्यांनी यावं, पिंपरी चिंचवडचं काम बघावं। आज आम्ही स्मार्ट सिटीत नाही आहे, त्यांनी बघितल्यानंतर त्यांनाही समजेल की पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट कशी आहे। क्रांतिकारकांच्या स्मारक उद्घाटनाला बराच उशीर झालाय, पण त्यातही श्रेयवाद आणून पिंपरी चिंचवडच्या राजकारण्यांनी वादाची परंपरा कायम ठेवली आहे। क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारक उद्घाटनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे। पण आपल्या पक्षाचा नेता आणल्यानंतर आपल्याला मतदान मिळेल ही स्थानिक नेत्यांची भावना म्हणजे मतदारांचा एक प्रकारे अपमानच आहे। काहीही असलं तरी इतक्या वर्ष रखडलेल्या स्मारकांचं उद्घाटन होतंय हीच काय ती समाधानाची बाब। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।